मित्रांनो, मानवाला जर पृथ्वी तलावर जिवंत राहायचं असेल, तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत, ते तरी म्हणजे पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली गरज येते मित्रांनो आपली अन्न. अन्न म्हणजेच एनर्जी. आपण एनर्जी जे कन्झम्पशन करतो, ती एनर्जी. उदाहरणार्थ झालं आपण जे म्हणजे रोजच्या एनर्जीचं कन्झम्पशन करतो ते. त्याच्यामध्ये मित्रांनो मी 100% दाव्याने सांगतो, आज भारतामध्ये कोणतीच एनर्जी आपल्याला म्हणजे अशी सेफमध्ये मिळत नाही किंवा एक नैसर्गिक म्हणजे नॅचरल स्वरूपातील मिळत नाही. कारण का पहिली गोष्ट आपण अन्न खातो. ते प्रत्येक ठिकाणी मित्रांनो रासायनिक खताच्या वापरामुळे शेती दूषित बनत आहे. दुसरी गोष्ट आहे ते हवा मित्रांनो. आपण सर्वात दिवसामध्ये विचार करा, की आपण प्रत्येक क्षणाला श्वास घेत असतो. आपण जेवढं दिवसातून फक्त 2-3 वेळेस जेवण करतो, पण हवाही आपण कन्सिस्टन्सी घेत असतो. त्यानंतर ची गोष्ट येते पाणी. पाणी हे आपण दिवसातून बऱ्याच वेळा पित असतो. नंतर येतं जेवण. आपल्याला वाटतं की अन्न म्हणजे फक्त तेवढाच विषय एनर्जी कन्झम्पशनचा. तर मित्रांनो आपले हे जे 3 विषय आहेत एनर्जी कन्झम्पशनचे, हे पूर्णपणे ह्याची सायकल जी आहे ती डॅमेज झालेली आहे आणि हे फक्त मानवाच्या विकृती ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यामुळे झालेली आहे. आणि जर आपल्याला पृथ्वी तलावर जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, तर या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. मानवाची जी प्राथमिक गरज आहे तीच जर पूर्ण होत नसेल, तर तुमच्या पैशाचा माज काहीच कामाला येणार नाही. तुमच्याकडे कितीही जरी पैसा असला तरी तुम्ही जगू शकणार नाही. त्याच्यामुळे आपलं मित्रांनो एनर्जी कन्झम्पशन कमी करणं गरजेचं आहे. आणि एनर्जी कन्झम्पशन म्हणजे आपला जो आटास आहे इच्छा आकांक्षा, मानवाच्या इच्छा मित्रांनो असा कोणताही माणूस नाही आहे की बाबा त्याच्या इच्छा पैशामुळे पूर्ण झालेल्या आहेत किंवा म्हणजे इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. इच्छा ही अशी गोष्ट आहे की ती पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे आपलं कन्झम्पशन लेवल जे आहे ते कमी करणं गरजेचं आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपल्याला फक्त खात राहा, स्वतःसाठी जगत राहा, एवढंच पाश्चात्य संस्कृतीला आपल्याला समजलेलं आहे, शिकवलेलं आहे. परंतु आपलं जे भारतीय संस्कृती आहे ती तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, अशा स्वरूपात आपल्याला जे काही संस्कार आहेत त्याचं मित्रांनो नीट विचार केला पाहिजे. आणि ह्या गोष्टीमुळे मित्रांनो आपण काय करतोय, आपण प्रत्येक जी गोष्ट करतोय इतरांचं सोडा, सुरुवातीला आपण आपल्या लाईफमध्ये कुठंतरी डिस्टर्बन्स आणतोय. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण 100 वर्ष जगायची तिथं 5-50 वर्षातच निघून जाणार आहेत. आता 5-50 वर्षाचं पण सोडून द्या. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मित्रांनो टेम्परेचर भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो पाऊस जास्त पडणे किंवा दुष्काळ पडणे अशी संकट निर्माण होणार आहेत. आणि ह्या गोष्टी मित्रांनो सिरियसली घेणं गरजेचं आहे. माझ्याबरोबर तुम्ही शिकलेला आहात. शिकून मित्रांनो कशासाठी शिक्षणाचा वापर करायचा असतो? आपण शेतकरी आहोत, आपण एक मानव आहोत. मानव आहोत म्हणल्यानंतर आपण सेफ राहून आपल्यासोबत जो निसर्ग आहे तोही सेफ राहिला पाहिजे. तो जर नाही राहिला सेफ, तर आपल्या जगण्याचा उपयोग नाही. आणि आपण म्हणजे असं म्हणजे एक कण असतो का, ह्या कणाबरोबर आहे लहान, निसर्गाने आपल्याला उडवून लावायची वेळसुद्धा लागणार नाही. त्यामुळे इग्नोर करू नका. आपला टाईम जो आहे तो एक चांगल्या गोष्टीसाठी घालवणं गरजेचं आहे. आणि आपलं एनर्जी कन्झम्पशन कमी करणं गरजेचं आहे. एनर्जी कन्झम्पशन म्हणजे काय मित्रांनो, साध्या सोप्या भाषेत आपला जो हवा आहे, आपली जी हवा आहे ती कमी करणं गरजेचं आहे. आणि जगण्यासाठी मित्रांनो ह्या गोष्टी सुरुवातीच्या आहेत, त्या कंप्लीट होत नाहीत, तर मग काय उपयोग आहे नंतर तुमच्या जे तुम्ही म्हणता हे पाहिजे ते पाहिजे. सुरुवातीला मला कमेंट करून सांगा, तुमच्याकडे मी जे रोजच्या ताटात अन्न आहे ते आहे का ओरिजिनल? किंवा तुम्ही जी हवा घेताय शरीरामध्ये ती आहे का नॅचरल? किंवा तुम्ही जे पाणी पिताय ते आहे का? नक्कीच विचार केला पाहिजे आपण. ह्या पहिली स्टेप जी आहे तिथून जर आपण वीक होत चाललोय, तर कसं आपण सर्व्हाइव्ह करू शकणार आहे? आणि तुम्ही जे पळताय माझा मुलगा, माझी मुलगी, माझं हे, माझं ते, आहोत त्याचा प्रत्येक श्वास आपण विषाने भरून टाकायला चाललोय. प्रत्येक श्वासामध्ये विष ग्रहण करतोय तो. तो जगत नसून प्रत्येक क्षणाला एक पाऊल मरणाकडे चालल्यासारखं चालला. इतकं विषारी हवा आता सध्याला मित्रांनो तयार झालेल्या आहेत. आपल्याला म्हणजे जाणवून येत नाही.
आणि आपण आज स्वप्न बघतोय विकासाची, आणि आपले जे नेते कार्यकर्ते कोण आहेत, म्हणजे जे कोणी असतील, तर आपण काय करतोय, तर विकास करतोय. विकास हा मित्रांनो आपल्या मानवी मूल्यांवर आधारित असतो मित्रांनो. आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने मानवाच्या बुद्धीमध्ये जेवढा विकास होईल त्याच्यापेक्षा दुसरीकडे विकास कुठंच होऊ शकत नसतो. ज्यावेळेस आपल्या अंतरात्म्याला कळेल की खऱ्या अर्थाने जीवन म्हणजे काय आहे. जीवन म्हणजे फक्त एनर्जीचं कन्झम्पशन करणे. इकडून आपण काय भोगण्यासाठी आलो नाही या पृथ्वीतलावर. जीवन जगायचं म्हणजे मित्रांनो खूप साधं सोपं जीवन जगू शकतो आपण, आणि त्याच्यामध्ये आनंद आहे. तो इतरत्र कुठेच नाही, आणि त्यात तुमची चूक नाही आहे मित्रांनो. हे जे या ज्या गोष्टी आहेत ते आपले आदर्शच असे काही लोक आहेत की ते आपल्याला ते सांगतात. आपले आदर्श असले पाहिजेत, म्हणजे चांगल्या प्रकारे आदर्श असले पाहिजेत. पहिली गोष्ट मित्रांनो, आपण जगतोय याच्यामधून दुसऱ्याला काही हानी होत नसली पाहिजे. हे जे तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा जो शब्द वापरताय ना, हे स्टँडर्ड म्हणजे, आणि चांगले कपडे, चांगले गॉगल, चांगली गाडी, या सगळ्या म्हणजे पुढतूच गोष्टी आहेत. जर तुमचं चांगलं शरीरच नसेल किंवा चांगले मनामध्ये तुमच्या विचार नसतील, तर काहीच तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा उपयोग नाही आहे. नक्कीच या गोष्टीवर विचार करा मित्रांनो.